सर, गँगस्टर इजाज लकडावाला याला आपल्याला मारण्याची सुपारी देण्यात आली होती असा एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये दावा करण्यात आलेला आहे. काय आपण यामध्ये चौकशी केली असता निष्पन्न झालंय आणि आपली काय आता भूमिका म्हणजे इजाज लकडेवाला हा कोण आम्हाला हे पहिले माहीतच नव्हतं. जेव्हा बदलापूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एक लेटर दाखवलं का अशी तुमची चौकशी आलेली PM कडून, तेव्हा हा एक लेटर त्यांनी दाखवला. आम्ही त्यांना चौकशी केली, हा कोण आहे, तर म्हणे हा फार मोठा गँगस्टर आहे. तर एवढा मोठा गँगस्टर असून सुद्धा कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलेला नाही. एकदा एखादा राजकीय पुढारी असता तर त्याला जेड सिक्युरिटी दिली असती, पण आम्हाला एक मामूली शिपाईसुद्धा देऊ शकत नाही ते लोक. तर याचं कारण हे राजकीय दबाव आमच्यावर आणलेला आहे. तसंच हे देशमुखचं पत्रसुद्धा आमच्या बरोबर आहे. नंतर पोलिसांनी चौकशीसाठी लेटर पाठवलेलं आहे सेंट्रल जेलला, त्याचाही प्रूफ आहे. नंतर आत्ता म्हणजे ही मुंबई मिररला बातमी आलेली आहे. तर ह्या सगळ्या याच्या बाबतीत आम्ही एवढे हवालदिल झालेलो आहे का माझी बोलण्याची सुद्धा शक्ती राहिलेली नाही तुमच्याशी, एवढा आम्ही टेन्शनमध्ये आलेलो आहे. आम्हाला घराच्या बाहेर सुद्धा निघता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. सगळे धंदे माझे आता भकास होण्याचा टाईम आलेला आहे. कारण मी जर बाहेर गेलो तर हे मला खलास केल्याशिवाय राहणार नाहीत, हे 100%. तरी मला न्यायदेवतेने न्याय द्यावा, नाही तर आम्ही गेल्यावर श्रद्धांजली व्हायला यावा, एवढीच आमची इच्छा आहे. बाकी मला काय म्हणायचं नाही. आता कोण या सगळ्याच्या मागे असा दावा करण्यात आला आणि आपलं काय म्हणणं आहे या सगळ्यावर? याच्यात सगळ्यात नंबर 1 म्हणजे किसन कथोरेच आहे. त्याचे प्रूफ आहेत आमच्याकडे सगळे. तुम्हाला जेव्हा लागतील या पोलिसांना लागतील तेव्हा आम्ही प्रूफ द्यायला बसलेलो आहे. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, आमच्यावर न्यायालयात अत्याचार करायचे, त्याच्यानंतर कारण नसताना एवढे त्यांनी गुन्हे केलेले आहेत, ओपन होऊन सुद्धा काय निष्पन्न झालेलं नाही. तेव्हा त्यांनी 100 कोटीचा गुन्हा दाखल केला नाही हायकोर्टात, आणि आता आमच्यावर 100 कोटीचा गुन्हा दाखल केला आहे. म्हणजे चारी बाजूनी आम्हाला कसे कोंडवायचा हा त्यांचा प्लॅनिंग चाललेलं आहे. तर आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची इच्छा आहे. कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे आम्हाला फार मदत करतायत, पण खाली जेव्हा इन्क्वायरीला पाठवतात तेव्हा हे असे खोटे नाटे रिपोर्ट ACP वगैरे देतात आणि दिशाभूल करून ठेवतात सगळ्या चौकशीची. हाच प्रकार चाललेला आहे. बाकी दुसरं काय आता माझी बोलायची इच्छा पण नाही जास्त. पोलिसांना आपण काय आवाहन करायला सगळ्या प्रकरणानंतर, विशेषतः CP आणि इतर स्थानिक पोलिसांना? आम्हाला न्यायच मिळत नाही अजिबात कुठल्या बाबतीत. आम्ही किती पत्रव्यवहार केलेले आहेत. हे ACP सारखा माणूस सुद्धा आमचं अगदी निकाली काढतात पत्र. आम्ही जेव्हा DGंकडे गेलो, DGने सांगितलं ताबडतोब आम्हाला चौकशी पाहिजे या बाबतीत. अशी खोटी नाटी चौकशी करतात आणि पाठवून देतात आणि दिशाभूलच करतात ते वरिष्ठांची.